नमस्कार. अश्वघोष निर्मित कथा पुष्प या मालिकेमध्ये सादर करतो आहोत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांची कथा कळत कसं नाही. ही कथा प्रवेश या त्यांच्या कथासंग्रहामध्ये समाविष्ट आहे. समकालीन आशय कवेमध्ये घेणारी अशी ही कथा आहे. ऐकूयात कळत कसं नाही. रियाच्या शाळेतून अत्यावश्यक कामासाठी फोन आलाय असा निरोप जेव्हा आला तेव्हा रजूचं पॉवर प्रेझेंटेशन अगदी नुकतंच सुरू झालेलं होतं. मोबाईल सायलेंट मोडवर टाकून लॅपटॉप पुढ्यामध्ये ठेवून रजू आपल्या दोन्ही बाजूला बसलेल्या अधिकाऱ्यांना तिचं नवं पॅकेज सादर करत होती. मोबाईलवरचा दिवा उघडपीट करून आपलं लक्ष वेधायला बघतोय हे तिला जाणवलं होतं, पण तिनं त्याची दखल घेतली नव्हती. अजून ऑफिसच्या दिवसाचा पूर्वार्धसुद्धा संपला नव्हता. एवढ्यात कशाला कुणाचा फोन यायला बसलाय. गोकर्ण तर गावात देखील नाही. सकाळीच लोणावळ्याला गेलाय 2 दिवसांच्या डीलर्स कॉन्फरन्ससाठी. रियाला रोजच्यासारखं शाळेच्या रिक्षामध्ये बसवून दिले. निघताना ती कुरकुरत होती, हे दुखतंय ते दुखतंय वगैरे वगैरे. पण शाळेची वेळ आली ना की पठ्ठीचं काही ना काही दुखायला लागतंच. एक चॉकलेट हातावर जास्त ठेवलं की तेवढ्यापुरतं ते दुखणं थांबतं. हे रोजचंच. तसंच आजही. सकाळी 9 ते 4 शाळा. शाळा सुटली की तिला सांभाळणाऱ्या बाई घरी घेऊन जाणार, दूध देणार, खायला देणार, होमवर्क करून घेणार आणि तिला रोजच्या खेळण्याच्या ग्राउंडवर सोडून मग स्वतः घरी जाणार. ऑफिसमधून घरी जाताना रजूनं किंवा गोकर्णनं तिला तिथून घ्यायचं. अशी सगळी सर्कस शिस्तीत जिथल्या तिथे बसवलेली असताना आपल्याला फोन करायची पाळी कशाला कुणावर येणार आहे. रजूनं निग्रहानं आपल्या नियोजित बोलण्यावरती लक्ष केंद्रित केलं. पडद्यावरती येणारी चित्र, आकडे यांना चलाखीनं ती आपल्या बोलण्यात गुंफतीये तोवर शिपायानं अदबीनं जवळ येऊन हलकेच एक चिठ्ठी तिच्या हातात ठेवली. तेव्हा मात्र तिला थांबणं भाग पडलं. तुमच्या मुलीच्या शाळेमधून फोन आहे. अर्जंट काम आहे म्हणताय. बोलायला आवडेल. प्रेझेंटेशन सुरू असताना आतमध्ये कोणताही फोन द्यायचा नाही अशी सक्त ताकीद दिलेली असल्याने ऑपरेटर साळगावकरांनी तिला चिठ्ठी धाडली होती. ती वाचली आणि रजूची चर्या बदलली. सभेची परवानगी घेऊन आणि पुढच्या काही मिनिटांसाठी आपल्या ज्युनियरकडे सूत्र देऊन रजू ओशाळवाण्या चेहऱ्यानं कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडली. हॅलो, हां, मी शाळेतून बोलते, मुख्याध्यापिका. रियाला खूप ताप आला आहे, गेला तासभर वाढतो आहे. आम्ही तिला सुखरूप घरी नेऊन सोडतो. तुम्ही घरी या किंवा तिथली काहीतरी पर्यायी व्यवस्था करा. ओके. आत्ता घरी कोणीच असणार नव्हतं. तिलाही घरी जाणं शक्य नव्हतं. भरवशाचे शेजारी पाजारी कोणी नव्हते. ऑफिसमधला आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. रजूजवळ चडफडत बसण्या इतकाही वेळ नव्हता. लवकरात लवकर आज जाऊन प्रेझेंटेशनची सूत्र हातात घेणं अगदी अपरिहार्य होतं. यंत्रवत तिनं आईचा टेलिफोन नंबर फिरवला. आई गावातच राहत होती. हक्कानं बोलवलं तर सहज घरी जाऊन रियाच्या सोबत थांबण्याएवढी मोकळी होती. मुलीनं जातीबाहेर म्हणजे रजूनं गोकर्ण या कानडी माणसाशी लग्न केलं तेव्हापासून तिच्या संसाराला आपल्यालाच मदत करावी लागणार आहे हे मानणारी होती. तरीही पुरतं ऐकून घ्यायच्या अगोदरच आईनं प्रश्नांचा भडीमार सुरू केला. काय झालं घरी याला? ताप आलाय, चढत चाललाय म्हणे. कधी? कसा? अगं साधाच ताप आहे ना. आता इथे बसून मला काय माहिती आई. आता नसेल जाणवलं, पण सकाळी ती शाळेत जाताना म्हणजे झोपून उठल्यावर? नाही, फार काही नाही बाई जाणवलं मला. नाही का सगळं? तूच लक्ष दिलं नशील. सदैव वाघ मागे लागलेला असतो तुझ्या. नोकरीशिवाय काही सुचतं का तुला? नुसती कपड्याची आणि खेळण्याची खैरात करणं म्हणजे मुलं वाढवणं असं आहे का? हो, सकाळी शाळेत जायचं नाही असं म्हणाली होती खरी, पण तसं ती बघ अगं रोजच म्हणते, सवयीने. सवय काय सवय? अगं काहीतरी होत असेल तिला. एवढासा जीव तो गळून गेली असेल बिचारी.
कानशिला तापली असते. तर मुलांनी सांगायच्या का या गोष्टी तुम्हाला? अशा कशा ग हल्लीच्या आल्या तुम्ही? अशाच. मला नाही कळलं. ओके, हे बघ, तू आता लगेच निघ आणि पटकन घरी जा. मी सुद्धा शक्य तितक्या लवकर इकडची कामं आटपून लगेच घरी येते. उरलेली झापाझापी तेव्हा कर. तेव्हा रागवून काय उपयोग? तिकडे ती पोर हालातून गेल्यावर. तुला माहित आहे, तू आणि संजू बरं नसताना लहानपणी मी तुम्हाला रात्रभर मांडीवर घेऊन बसायची. अगं, पोरपणात आई जवळ असणं ना, हेच औषध लागू पडतं कित्येकदा. कधी करणार ग तुम्हाला या गोष्टी? घरी काय प्रॉब्लेम झालाय का मॅडम? मुलीची तब्येत वगैरे? हाय फीवर आहे तिला. बघा, याच्यासाठीच मी डिसिजन घेतला. काय? धाकटं मूल निदान 5 वर्षाचं होईपर्यंत नोकरीच्या वाटेला जायचं नाही. उगाच पैशाच्या मागे लागून पोरांची आबाळ होऊ द्यायची नाही. बँकेत बक्कळ पैसा आहे हो, पण आजारी पोराजवळ आई नाही. काय उपयोग? साळवाकरांचा तो फेमस डिसिजन आजवर कंपनीतल्या सगळ्यांना ऐकून झालेला होता. आणि ते साहजिकच होतं, कारण तो 20 वर्षांपूर्वीचा होता. शिवाय 20 वर्षांपूर्वी असो नाहीतर आज असो, एका जागी ठिय्या मारून टेलिफोनवरून बोलण्याव्यतिरिक्त फार काही करण्याची साळगावकरांची कुवतही नव्हती आणि महत्वाकांक्षा देखील. नवीन काही शिकावं, आव्हानं पेलावीत, जबाबदाऱ्या घ्याव्यात अशी आसही नव्हती त्यांच्यात. पैशाच्या मागे लागणं, पोरांची आबाळ या गोष्टी त्यांनी काय कराव्यात? रजूनं आत्मविश्वासानं कॉन्फरन्समध्ये पाय टाकला. श्रोतृवर्ग बऱ्यापैकी प्रभावित झालेला दिसत होता. त्यांनी आपलं पॅकेज वाखाणावं, स्वीकारावं, त्याचा प्रसार व्हावा आणि कंपनीला मोठा धंदा मिळवून द्यावा, यापेक्षा जास्त काय पाहिजे होतं? 100 ना मॅडम? नाही, 102. काय? पण आपला डेटाबेस तर 100 पासून सुरू झाला ना मॅडम? म्हणजे पटावर किमान 100 वर्कर्स असणाऱ्या कंपन्यांपासून. हो, मग तुम्ही 102 काय म्हणालात? माझ्या मुलीचा ताप. काय नाही, यू गो अहेड. यू आर डुईंग अ गुड जॉब. खरं म्हणजे असं कौतुक तिला स्वतःला हवं होतं. हे सगळं प्रोग्रॅम पॅकेज तिनंच तर डिझाईन केलं होतं. त्यामागे तिचा अभ्यास होता, मेहनत होती, नेतृत्व होतं. हे पॅकेज क्लिक झालं असतं तर तिच्या करिअरमध्ये एकदम मोठी प्रगती होणार होती. तेवढं रियाच्या तब्येतीच्या काळजीचं एक पुसट गालबोट आजच्या दिवसाला लागलं नसतं तर. रजूनं प्रेझेंटेशन रुबाबात पूर्ण केलं. तिचे अधिकारी खुश झाले, सहकारी प्रभावित झाले, टीममधले बाकीचे भिडू कृतकृत्य झाले. नंतरच्या प्रश्नोत्तरांमध्ये सुद्धा रजू कुठेही थोडी देखील कमी पडली नाही. त्यांच्या शक्यता गृहीत धरूनच तिनं तो प्रोग्राम वेधला होता. त्यामुळे ती सगळ्यांच्या शंकांचं उत्तम निरसन करू शकली. त्यानंतर मंडळींसाठी खानपान सेवा होती. ती घेण्यापूर्वी मात्र लगबगीनं रजू बाहेर येऊन आईशी फोनवर बोलायला लागली. रिया कधी आली, कशा अवस्थेत आली, आल्यावर तिनं काही खाल्लं पेलं की नाही, कोणती औषधं दिली वगैरे वगैरे. तसं आईनं सगळं नीटच केलं होतं आणि करतही होती. तरी आईच्या स्वरातली नाराजी लपत नव्हती. आल्यापासून पोरीचा नाद सुरू होता, मम्माशी बोलायचंय, फोन करते म्हणून. मग मीच नको म्हटलं. वाटलं तुला चालायचं नाही ऑफिसच्या कामात घरच्यांचं असं घुसणं. ज्याच्या त्याच्या प्रायोरिटीज असतात बाई. तसं नाही आहे. रियाची तब्येत हा काही दुर्लक्षणाचा मुद्दा नाहीये माझ्या दृष्टीने, पण आजचा दिवस जरा क्रिटिकल होता म्हणून. सकाळचं जाऊ दे, आता संध्याकाळी तरी लवकर घरी ये. बस अंत बघू नको लेकीचा.
समजलं का? आईनं थोडा अधिकारानं आणि थोडा सवयीनं चढा सूर लावला, पण रजूचं खाण्यावरचं मन उडायला तो पुरेसा ठरला. तशी पोटात भूक होती. रिया ही घरी औषधामुळे असेल कदाचित, पण गाढ झोपली होती. आई घरी असल्याने तूर्त रियाची काळजी नव्हती. टीममधले बाकीचे सगळे मस्तपैकी ताव मारत होते. पुष्कळ वेळानंतर ज्युनियरला मॅडमची विमनस्कता जाणवली असावी. आर यू ओके मॅडम? हां या परफेक्टली फाईन. तुम्ही काहीच घेत नाही आहात म्हणून म्हटलं. माझी मुलगी बरी नाही आहे ग घरी. म्हणजे आता ताप आलाय खाली, पण अगोदर तरी इतका का चढला असेल प्रश्नच आहे ना. ओह, बाल बच्चों का झमेला. झमेला? झमेला कसला? एकुलती एक पोरगी आहे माझी. तरी टेन्शन देतेस ना, म्हणूनच या सगळ्यापासून ठरवून दूर राहिली मी. माझे पॅरेंट्स ना सारखे सतावत असतात, कधी करणार, लवकर कर. पण मी पक्क ठरवलंय, अडकायचं नाही म्हणजे नाहीच. GM2च्या पोस्टला पोचेपर्यंत ना, नो मॅरेज, नो इश्यूज, नथिंग. तुम्हाला काही अडचण असेल तर संध्याकाळचं प्रेझेंटेशन मी देईन. आय थिंक आय कॅन. हा, तुमच्या इतकं पॉवरफुल नसलं तरी. एक मिनिट, संध्याकाळी म्हणजे? हां, चेंबर ऑफ कॉमर्समध्ये नाही का ठेवलंय संध्याकाळी 6 वाजता? हां, आता ते 8 पर्यंत नक्कीच चालणार. तिथले लोक तो प्रश्नशंकांचा भडीमारच करतात. करू देत ग. आपण का एकदा त्यांना पटवून देऊ शकलो ना, की मग कोणालाही पटवून देऊ शकतो. म्हणून तर मी इतकी खटपट करून त्यांची डेट मिळवली आहे ना. तर का त्यांची मान्यता मिळाली ना आपल्याला, की मग ठिकठिकाणी जाईल आपलं पॅकेज. तू बघच आपण कुठवर जाऊन पोहोचतो ते. नाही, याची चेंबर ऑफ कॉमर्सची मीटिंग मी चुकवू नये असंच मला वाटतं. म्हटल्यास उद्या रजा घेईन, रियासोबत घरी थांबेन, आईला शांत करेन, सगळं करेन. गोकर्णाचे अम्मा आप्पा हुबळीजवळ एका खेड्यात राहतात. आय मीन माय इन लॉज. त्यांना आधीच शहरात काही सुधरत नाही, त्यात मी दिवसभर बाहेर असणार म्हणजे. रियाच्या तहानेपणी आलेले आमच्याकडे काही दिवस, ते 3 महिन्यातच परत गेले. आपल्या वर्किंग विमेनची लाईफस्टाईल त्यांना जमत नाही ना. बोलण्याच्या नादात आपण फारच घरगुती गप्पांमध्ये शिरलोय हे लक्षात आल्यावरती रजू स्वतःच थांबली. आई एवढी शहरी असून आणि आई असूनही उठसूट नाराजी दर्शवते म्हटल्यावर सासू सासऱ्यांकडनं फार अपेक्षा करण्यात काही अर्थच नाही हे रजूनं पूर्वीच ओळखलं होतं. आजकाल 5वी 6वीतच मोठ्या होतात मुली, म्हणजे त्यांच्यावर वेगळ्या प्रकारे लक्ष देणं आलंच. पेपरात कसल्या वेड्या बिद्या बातम्या वाचतो आपण. तसली विषयाची परीक्षा कोण घेणार? ही मधली 8-9 वर्ष ना फारच वाईट. आणि या दिवसात आईलाच बघावं लागतं मुलींचं सगळं. आता तुम्ही एवढ्या शिकलेल्या सवरलेल्या कमावते बाहेर, या असल्या बाष्कळ गोष्टी आम्ही शिकवायचे का तुम्हाला? तुमचं तुम्हाला कळायला नको?